यांना सत्तेचा माज आहे, यांना कुठेही जनतेची धाक नाही, यांना प्रशासनाची धाक नाही आणि हे आजपर्यंत राडा संस्कृतीला जपत आलेले कार्यकर्ते आहेत. पण हे राडा संस्कृती जपणारे सत्ताधारी आहेत आणि मला वाटतं ह्या आत्ताच्या घडलेल्या सर्व जबाबदार म्हणून केसरकर आहेत. कारण ह्याच्यामुळे केसरकर आज गप्प आहेत, केसरकर बोलत नाही आहेत, म्हणून केसरकरच हे जबाबदार आहेत. मतदान संपायला काही मिनिटं शिल्लक असताना मध्ये सावंतवाडीमध्ये एका बूथवर राडा झालेला होता. या सेना भाजप मधल्या राजकीय राड्यानंतर पोलीस ठाण्यात राडा झालेला होता. या सगळ्यांवर 100 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. आपल्यासोबत या ठाकरे सेनेचे प्रचार प्रमुख रुपेश राऊळ आहेत. रुपेशजी, काय सांगाल, राजकीय राडा सावंतवाडीत पहिल्यांदाच पाहायला मिळाला आणि तो पण सत्ताधाऱ्यामध्ये, कसं बघता याच्याकडे? कारण 100 जणांवर गुन्हे दाखल झाले. ज्या केसरकरांनी राडे संस्कृती विरुद्ध वेळोवेळी बोंब मारली आणि स्वतःचं राजकीय कारकिर्दी उभी केली, तेच आज केसरकर ह्या राडा, आज जो सावंतवाडी शांत शहर म्हणून ओळखलं जातं, त्या शांत शहरामध्ये अशांतता घडवण्यात, राडा संस्कृती जन्माला घालायला केसरकरच जबाबदार, असं माझं थेट आरोप आहे. कारण ज्या राणेंच्या विरुद्ध एकंदरीत केसरकरांनी वेळोवेळी राडा संस्कृतीचं बोंब मारलं आणि स्वतःची राजकीय कारकिर्दी, आमदार, मंत्री झाले, तेच आज केसरकर राणेंसोबत गेले. त्या दिवशी एकंदरीत केसरकरांची वाटचाल ही भविष्यात राडे संस्कृतीच्या सोबत असणार हे निश्चित झालं होतं. बघा, कालचा राडा हा झाला, यामध्ये कुठेही भाजपचा मूळ कार्यकर्ता नाही आहे किंवा कुठेही केसरकर समर्थक नाही, परंतु दोघंही राणे समर्थक आहेत. म्हणजे केसरकर राणेंसोबत गेल्यामुळे आज इथे या ठिकाणी राडे संस्कृती पोचलेली आहे आणि मला वाटतं हे भविष्यात ही तर सुरुवात आहे, याच्यापेक्षाही राडे होतील. कारण ही मूळ संस्कृती आहे, ही राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे ही संस्कृती कधी संपणारी नाही आहे. जोपर्यंत राणेंचं राजकारण आहे तोपर्यंत ही संस्कृती चालू राहील आणि मला वाटतं ह्या आत्ताच्या घडलेल्या सर्व जबाबदार म्हणून केसरकर आहेत. कारण ह्याच्यामुळे केसरकर आज गप्प आहेत, केसरकर बोलत नाही आहेत, म्हणून केसरकरच हे जबाबदार आहेत. या राडा झाला त्याला. काही मिनिटं शिल्लक असताना बूथवर राडा होणं, तो पण गाडी एक पास होते, यानंतर दुसरी गाडी अडवली जाते आणि तो राडा होतो. कसं बघता याकडे? नाही, खूप दुर्दैवी आहे सावंतवाडी सारख्या शांत शहरामध्ये. कारण इथला मतदार हा शून्य, सुशिक्षित आणि हे शहर खूप जिल्ह्यामध्ये एक नावलौकिक मिळवलेला आहे की शांत शहर म्हणून, आणि एक सर्वसामान्य इथे जनता ही सुसंस्कृत ओळखली जाते आणि शून्य म्हणून ओळखली जाते. आणि अशा शहरामध्ये अशा राडा संस्कृतीला कधीच थारा दिला नव्हता, परंतु आज या ठिकाणी मतदानाच्या दिवशी घडणं खरं अर्थानं जो काही सावंतवाडीचा नावलौकिक होता त्याला कुठेतरी ठपका पडलेला आणि तो रोष नक्कीच येणाऱ्या काळात सावंतवाडीकर रागाच्या रूपाने भविष्यात काढतील. आणि मला खात्री आहे याला सर्वस्वी जबाबदार हे आताचे सत्ताधारी आहेत. कारण हे विकास करू शकलेले नाहीत, पण हे राडा संस्कृती जपणारे सत्ताधारी आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात याची किंमत सर्व सत्ताधाऱ्यांना मोजावी लागेल. पुन्हा पोलीस ठाण्यात गेले आणि तिथे राडा, म्हणजे पोलीस ठाण्यामधला राडा, याच्यावर 100 जणांवर गुन्हे आहेत. यांना सत्तेचा माज आहे, यांना कुठेही जनतेची धाक नाही, यांना प्रशासनाची धाक नाही आणि हे आजपर्यंत राडा संस्कृतीला जपत आलेले कार्यकर्ते आहेत. त्याच्यामुळे आज पोलीस कुठच्याही कार्यालयात गेले तर याच पद्धतीचा ते राडा करणार आहेत. म्हणून मला म्हणायचं आहे की यांची संस्कृतीच तशी आहे, राडे संस्कृती, आणि त्याच्यामुळे हे राडा संस्कृती हे करणार. परंतु पोलिसांचं कौतुक केलं पाहिजे की पोलिसांनी ज्या पद्धतीने यांच्यावर 100 जणांवरती गुन्हे दाखल केलेले आहेत. म्हणजे यांचं सत्ता असताना, मुख्यमंत्री, यांचे उपमुख्यमंत्री, यांचे नेते असताना सुद्धा पोलिसांनी जी कारवाई केली, त्यामुळे पोलिसांचं, कर्मचाऱ्यांचं कौतुक करतो. परंतु अशा तऱ्हेने माजलेल्या कार्यकर्त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी प्रशासनाने योग्य ते पाऊल आणि कठोर पाऊल उचलली पाहिजेत, अशी मागणी करतो. संजू परब म्हणतात विशाल परबांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आंदोलन करणार. कसं बघता या विधानाकडे आणि काय वाटतं, या सगळ्या ज्या भांडणात ठाकरे सेनेचा झेंडा लागेल? 100% आमचा तर झेंडा लागणार ही आम्हाला खात्री आहे. कारण सावंतवाडी शहराला इथलं जे नावलौकिक आहे, शून्य मतदार, सुशिक्षित आणि शांत शहर म्हणून, आणि तसंच जपण्याचा प्रयत्न आमच्याकडून होतोय. त्याच्यामुळे आम्ही नेहमी तसे आमचे उमेदवार दिले होते, त्यामुळे विजय हा आमचा नक्की आहे. परंतु संजू परब हे नोटंकी करतात, त्यांना पराभव दिसायला लागलाय आणि विनाकारण ते दिशाभूल करतायत की आम्ही मोर्चा काढणार. पण तुम्हीच राडा करताय आणि तुम्हीच मोर्चा, म्हणजे हे चोराच्या उलट्या बोंबा झाल्यात.
हे होते आपल्यासोबत रुपेश राऊत यांनी म्हटलंय संजू परब नौटंकी करतायत, तुम्हीच राडा करता आणि तुम्हीच नौटंकी करताय असा दावा करत पराभव डोळ्यासमोर दिसायला लागला असा दावा करताना ठाकरे सेनेचा झेंडा सावंतवाडी लागेल असा त्यांनी दावा केलेला पाहायला मिळतो. याचसोबत त्यांनी दीपक केसरकरांवर हल्लाबोल केलेला पाहायला मिळतो. भरत केसरकर, डिजिटल लोकमत, सावंतवाडी, सिंधुदुर्ग.